नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत भागीदारी संस्थेचे विसर्जन म्हणजे रिझोल्यूशन ऑफ द फर्म. भागीदारी संस्थेचे विसर्जन या संदर्भात कलम 39 ते 55 मध्ये सर्व तरतुदी दिलेल्या आहेत. त्यामधील पुढील बाबींचा समावेश होतो. त्यातली पहिली बाब आहे ती म्हणजे भागीदारीचे विसर्जन व भागीदारी संस्थेचे विसर्जन. कलम 39 मध्ये या संदर्भात तरतूद आहे. यामध्ये दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पहिली आहे ती म्हणजे भागीदारी आणि दुसरी भागीदारी संस्था. भागीदारीचे विसर्जन म्हणजे भागीदारांमध्ये असलेले संबंध संपुष्टात येतात तेव्हा त्यास भागीदारीचे विसर्जन असे म्हणतात. तर भागीदारी संस्थेचे विसर्जन म्हणजे सर्व भागीदारांमधील सर्व संबंध संपुष्टात येणे होय. उदाहरणार्थ आपण येथे उदाहरण पाहू. पहिलं उदाहरण आहे, समजा अ आणि ब या भागीदारी संस्थेमधील ब हा निवृत्त झाला किंवा मयत झाला, तर या ठिकाणी अ ने जरी तोच व्यवसाय पुढे ठेवला तरी तो व्यवसाय व्यक्तिगत संघटन प्रकारात असल्यामुळे या उदाहरणात भागीदारीचे व भागीदारी संस्थेचे अशा दोन्हींचेही विसर्जन झालेले आहे. दुसरे एक उदाहरण पाहू. त्यामध्ये अ, ब, क आणि ड या चौघांच्या भागीदारीमधील क व ड हे निवृत्त झाले किंवा मयत झाले किंवा दिवाळखोर झाले व उरलेल्या अ आणि ब या दोघांनी तीच भागीदारी चालू ठेवली, तर या भागीदारीला फेररचना झालेली भागीदारी असे म्हणतात. अशा वेळी यामध्ये फक्त भागीदारांचे विसर्जन झालेले आहे, यात भागीदारी संस्थेचे विसर्जन झालेले नाही. तेव्हा भागीदारीचे विसर्जन म्हणजे भागीदारी संस्थेचे विसर्जन नव्हे, तर भागीदारी संस्थेचे विसर्जन म्हणजे भागीदारांचे विसर्जन सुद्धा होते. दुसरा आहे ते म्हणजे विसर्जनाची पद्धत. कलम 40 ते 44 मध्ये या संदर्भात माहिती किंवा तरतुदी दिलेली आहे. त्यातली पहिला आहे ते म्हणजे परस्पर संमतीने विसर्जन. कोणत्याही प्रकारची भागीदारी संस्था असली तरी सर्वांनी जर ठरवले की आपली भागीदारी विसर्जित करावयाची, तर ती भागीदारी विशिष्ट मुदतीची असो अगर नसो, त्या भागीदारी संस्थेचे विसर्जन होते. यामध्ये परस्पर सर्व भागीदार एकत्र येतात आणि परस्पर संमतीने विसर्जन करायचा निर्णय घेतात. दुसरा प्रकार आहे किंवा पद्धत आहे ठरावाने विसर्जन. कलम 40 नुसार भागीदारींमधील कराराने, ठरावाने, संमतीने भागीदारी संस्थेचे विसर्जन होते. तिसरा प्रकार आहे सक्तीने विसर्जन. कलम 41 नुसार सर्व भागीदार दिवाळखोर झाले असल्यास किंवा एक भागीदार सोडून इतर भागीदार दिवाळखोर झालेले असल्यास किंवा व्यवसाय बेकायदेशीर ठरवला गेला किंवा तो व्यवसाय कायदेशीर दृष्ट्या पुढे चालू ठेवणे कठीण झाले असल्यास भागीदारी संस्थेचे विसर्जन होते. कायद्याच्या प्रक्रियेमुळे संस्थेचे विसर्जन होते. उदाहरणार्थ, दोन राष्ट्रात युद्ध सुरू झाले किंवा सरकारने एखादा व्यवसाय बेकायदेशीर म्हणून जाहीर केला, तर अशा वेळेस संस्थेचे सक्तीने विसर्जन होते. चौथा पद्धत आहे ती म्हणजे आकस्मिक घटनांमुळे विसर्जन. कलम 42 नुसार पुढील आकस्मिक घटनांमुळे संस्थेचे विसर्जन होते. त्यामध्ये आहे मुदत संपणे, जर भागीदारीची मुदतच संपली तर विसर्जित होते. कार्य संपणे, जे कार्यासाठी भागीदारी स्थापन झालेले आहे ते कार्य संपलं तर भागीदारी संपते. भागीदारीचा मयत होणे, भागीदारी एखादा भागीदार असेल आणि त्याचा मयत झाला, मृत्यू पावला तर भागीदारी विसर्जित होते. भागीदार दिवाळखोर होणे, भागीदार दिवाळखोर झाला तर काय होते, विसर्जित होते संस्था. अशा आकस्मिक घटनांमुळे सुद्धा भागीदारीचे विसर्जन होते. हा झाला चौथा प्रकार. तर पाचवा प्रकार आहे सूचना देऊन विसर्जन. कलम 43 नुसार ऐच्छिक भागीदारी संस्था प्रकारामध्ये एका भागीदाराने इतर भागीदारांना भागीदारी संस्था विसर्जनाची आपली इच्छा प्रकट करणारी सूचना दिली तर भागीदारी संस्थेचे विसर्जन होते. यामध्ये कोणताही एखादा भागीदार किंवा दोन भागीदार, जे काही भागीदार असतील त्यातल्या कोणत्याही एका भागीदाराने जर सूचना देऊन जर भागीदारी विसर्जित करण्याची इच्छा व्यक्त केली आणि समोरच्याने त्याला होकार दिला तर अशा पद्धतीने सुद्धा भागीदारी संस्थेचे विसर्जन होते. तर सहावा प्रकार आहे भागीदारी संस्थेच्या विसर्जनाचा कोर्टामार्फत विसर्जन. आता कोर्टामार्फत विसर्जनामध्ये कलम 44 नुसार भागीदाराच्या ठरावामध्ये विसर्जनाच्या काही तरतुदी नसेल व भागीदारांसमोर
इतर कोणताच पर्याय उरलेला नसेल तर त्या भागीदारांना भागीदारी संस्थेचे विसर्जन करण्यासाठी कोर्टात दावा दाखल करता येतो. तर ते प्रसंग कोणते आहेत ते आपण पाहू. त्यातला पहिला आहे वेडसरपणा. जर एखादा भागीदार वेडसर झाला असेल तर त्या संस्थेतील इतर भागीदारांपैकी कोणताही भागीदार संस्थेचे विसर्जन करण्यासाठी कोर्टात फिर्याद दाखल करू शकतो. दुसरा आहे कायमस्वरूपी अपात्रता. जर एखादा भागीदार जन्मभर काम करण्यास अपात्र ठरला तर इतर भागीदार संस्थेचे विसर्जन करण्यासाठी कोर्टात दावा दाखल करू शकतात. गैरवर्तणूक. जर एखाद्या भागीदाराने संस्थेच्या बाजारपेठेतील पत कमी होईल, संस्थेच्या चांगल्या नावाला धक्का पोहोचेल असे गैरवर्तन केले तर इतर भागीदार संस्थेचे विसर्जन करण्यासाठी कोर्टात फिर्याद दाखल करू शकतात. ड आहे करारभंग. जर एखाद्या भागीदाराने संस्थेच्या दैनंदिन कामकाजामध्ये अडथळे निर्माण केले किंवा इतर भागीदारांना संस्था चालविणे हे व्यावहारिकदृष्ट्या अशक्य करून सोडले तर इतर भागीदार संस्थेचे विसर्जन करण्यासाठी कोर्टात फिर्याद दाखल करू शकतात. हिस्सा हस्तांतर. जर एखाद्या भागीदाराने संस्थेतील आपला हिस्सा संस्थेबाहेरील एखाद्या तिराहित व्यक्तीला इतर भागीदारांची संमती न घेता हस्तांतरित केला तर भागीदारी संस्थेचे विसर्जन करण्यासाठी कोर्टात दावा दाखल करू शकतात. ई आहे सातत्याने तोटा. जर संस्था सातत्याने तोट्यातच चाललेली असेल तर कोणताही एक भागीदार ती संस्थेचे विसर्जन करण्यासाठी कोर्टात दावा दाखल करू शकतो. उ आहे उचित व न्याय कारणांवरून. जर कोर्टाला असे वाटले की आता या प्रकारामध्ये कोर्टालाच असं वाटतं, काय असं वाटतं तर एक भागीदारांच्या सहकार्यांचा अभाव आहे. 2 सर्वांचा एकमेकांवरील विश्वास उडाला आहे. 3 सततच्या त्यांच्यामध्ये भांडण होत आहेत. 4 तर उचित व न्याय कारणावरून कोर्ट स्वतः ती संस्था विसर्जित करण्याचा वट हुकूम देऊ शकते व संस्था अशा प्रकारे सुद्धा विसर्जित केली जाऊ शकते.